नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द मॅथ सोसायटीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 ची जी आहे त्या पोलीस भरतीचं आता आपण एक जिल्ह्याची बुद्धिमत्ता चाचणीचं परीक्षेचं विश्लेषण पाहणार आहोत, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण काय करूया, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं जे पोलीस शिपायाचं पद आहे त्याची जी परीक्षा झाली होती ती 29 मार्च 2026 मध्ये झाली होती. त्या परीक्षेचं आपण बुद्धिमत्तेचं विश्लेषण पाहूया. तर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येईल आणि जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते लेक्चर पाहता येतील, अटेंड करता येतील. चला बघा, पहिला प्रश्न बघा, ABBDDHIF CHD प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य गट ओळखायचा आहे. असे प्रश्न बुद्धिमत्तेला वारंवार पडत असतात आणि असे प्रश्न जर पडत असतील तर आपल्याला अशा पद्धतीची ABCD एकतर पाठ असणं गरजेचं आहे किंवा प्रश्नपत्रिका हातात पडण्याच्या अगोदर अशा पद्धतीची ABCD तुम्ही लिहून ठेवायची, कंपल्सरी लिहून ठेवायची. ज्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विचारली जाईल त्या परीक्षेमध्ये या पद्धतीच्या ABCDचा तुम्हाला 100% उपयोग होईल. बघा आता ABBDDHIF प्रश्नार्थक चिन्ह आणि CHD बघा, A चा नंबर असतो 1, B चा 2 आहे, B चा 2 आहे, D चा बघा इथं 4 नंबर आहे, D चा 4 आहे, H चा आहे 8 नंबर, I चा आहे 9 नंबर, F चा आहे बघा 6 नंबर, प्रश्नार्थक चिन्ह C चा आहे 3, H चा आहे 8 आणि D चा आहे 4. आता या प्रश्नांचं जे आपण नंबर दिलाय त्याच्याकडे फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. काय करा? कॉन्सन्ट्रेट करा. 12च्या डबल झालं 24, 24च्या डबल झालं 48, 48च्या डबल झालं 96, मग 96च्या जर डबल केलं आपण तर बघा 6 6 12 झाला 2, हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19, 192 या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलं पाहिजे. आणि 192च्या जर डबल केलं, काय केलं, 192च्या जर डबल केलं 2 आणि 2 4, 9 9 18 8, हातचा आला 1 2 आणि 1 3, म्हणजे इथं झालं 384. म्हणजे लक्षात ठेवा 192चा जो नंबर आहे तो आपल्याला बघायचा आहे. A चा नंबर आहे 1 चा नंबर आहे A. आता 9चा नंबर बघा इथे या ठिकाणी 9चा नंबर आहे I आणि 2चा नंबर असतो B, म्हणजे AIB हे आपलं उत्तर असलं पाहिजे. AIB पर्याय क्रमांक C. समजा की नाही समजा सांगा. ठीक आहे, चला आता दुसरा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. NB कसा आहे तो, NB भागिले OA, QE अपॉन RD, TH अपॉन UG, TH अपॉन UG आणि प्रश्नार्थक चिन्ह. बघा N नंतर Q चेक करा, N नंतर Q, हे बघा इथं N आहे आणि इथं आहे Q, म्हणजे मध्यंतरी 2चा गॅप आहे. काय आहे? +2चा गॅप आहे. बरं, Q नंतर T चेक करायचंय आपल्याला, Q नंतर T चेक करा, Q नंतर T चेक करा, 2चा गॅप आहे. काय आहे? +2चा गॅप आहे. मग T नंतर काय करायचं, 2 सोडायचं आणि W घ्यायचं. काय करायचं? W, म्हणजे आपल्या पर्यायाची सुरुवात ही W ने असली पाहिजे. पर्याय क्रमांक पहिला संपलं. एवढंच करायचंय, काही आवश्यकता नाही दुसरं करायचं. बरं, दुसरं करायचं म्हटलं तर बघा B आणि E मध्ये CD चा 2चा फरक आहे, E आणि H मध्ये FG चा फरक आहे. H नंतर 2 सोडा, 9 10 सोडा, IJ आणि K घ्या. काय घ्या? K घ्या. WK आता भागिले करायचं. बघा O आणि R मध्ये PQ चा फरक आहे, R आणि U मध्ये ST चा फरक आहे. U नंतर WX सोडायचं, U नंतर V आणि W सोडायचं आणि घ्यायचं X. काय घ्यायचं? X घ्यायचं. बरं, A आणि D मध्ये BC चा फरक असतो, D आणि G मध्ये EF चा फरक आहे. आता G नंतर H आणि I सोडा, J घ्या ज्या, म्हणजे आपला पर्याय असेल WK अपॉन XJ, पर्याय क्रमांक पहिला. चला, हा असा पद्धतीचा दुसरा प्रश्न होता. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, खालील प्रश्नात पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी असतो तोच तिसऱ्या पदाचा संबंध हा चौथ्या पदाशी आपल्याला शोधायचा असतो. त्यासाठी ABCD लागते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की ABCD आपण सुरुवातीला परीक्षेला गेल्या कुठल्या तरी रफ पेज वरती लिहून ठेवायची. बघा MNAZ, बर LOBY. आता बघा MNAZ आहे, त्यासाठी दिलंय LOB
आणि वाय दिलंय. काय केलंय? बी आणि इथे दिलंय वाय. बघा यम आणि यल मध्ये फरक बघा. यम आणि यल मध्ये -1 चा फरक आहे. काय आहे? -1. बरं आता यन आणि ओ मध्ये बघा. यन आणि ओ मध्ये +1. बरं ए आणि बी मध्ये झालं +1 आणि झेड वाय मध्ये झालं -1. म्हणजे सिरीज होते -1 +1 +1 -1. बरोबर आहे का नाही? मग आता तसंच आपल्याला शोधायचंय जे क्यू डी डब्ल्यू. बरोबर. अशी कुठली संख्या आहे ज्याच्यातून मायनस केल्यानंतर जे येईल? -1 केल्यानंतर जे येईल. के मधून जर -1 केलं तर जे येतं. बरं आता दुसरा बघा +1 करायचंय. +1 क्यू आहे. कशामध्ये +1 केल्यानंतर क्यू येतं? तर पी मध्ये +1 केल्यानंतर क्यू येतं. बरं आता दुसरा पर्याय बघा डी आहे. +1 करायचं. सी मध्ये +1 केलं तर डी येतं. काय येतं? सी मध्ये +1 केलं तर डी येतं. आता डब्ल्यू बघा -1 करायचंय. -1 करण्यासाठी एक्स मधून -1 केला तर डब्ल्यू येत असतो. म्हणून आपला पर्याय असला पाहिजे केपीसीएक्स पर्याय क्रमांक 4. आणि दुसरं जर लॉजिक बघितलं याचं तर हे बघा एम एन म्हणजे काय आहे? एका खाली एक अक्षर आले. तर हे बघा इथे दुसरा पेन घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा एम एन ए झेड. हे बघा ए झेड. त्यानंतर LOBY. कुठे? LOBY. बघा म्हणजे शेजारचं घेतलेलं आहे. तसंच आपल्याला JQ आणि DW आहे. JQ आहे आणि DW आहे. JQ आहे आणि DW आहे. त्याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागतंय KP आणि CX. बरोबर आहे का नाही? हे बघा हा KP आहे आणि हा CX आहे. म्हणजे उत्तर असेल आपलं KP आणि CX. 2 प्रकारचे लॉजिक मी तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगितलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. 4 प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. काय करायचं आपल्याला? प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लॉजिक काय लागतंय बघायचं. काय लागतंय लॉजिक असं बघावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल? पाहावं लागेल. बघा ए नंतर डी केलं काय होतं? 2 घर सोडून डी आहे. डी नंतर 2 घर 1 घर सोडून ए पै. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये 2चा फरक आहे. या दोन्हीच्या मध्ये 1चा फरक आहे. या दोन्हीच्या मध्ये 2चा फरक आहे. या दोन्हीच्या मध्ये 1चा फरक आहे. या दोन्हीच्या मध्ये जर 2चा फरक केला एच मध्ये, एच कुठे गेला? एच मध्ये 2चा फरक केला तर इथं के यायला पाहिजे आणि या दोघांच्या मध्ये 1चा फरक असला पाहिजे. तर लॉजिक लागत नाही. आता दुसरं लॉजिक काय लागू शकतं बघा. ए चा नंबर 1 आहे मित्रा. तसा एफ चा नंबर आहे किती आहे? एफ चा नंबर आहे 16. बर डी चा नंबर आहे 4. बर जी चा नंबर आहे 7. डी चा नंबर आहे 4 आणि आय चा नंबर आहे 9. तसंच आपल्याला एच चा नंबर आहे 8 आणि ए चा नंबर आहे 1. बघा आता लक्ष दे. इथं 4 आहे. बरोबर. इथं आहे 16. मग 4चा जर वर्ग केला आपण, 4चा स्क्वेअर केला तर 16 येतं. बरं मग इथं 7 आहे. 7चा वर्ग केला तर 49 येतं. मग इथं 81 आहे. 81चा जर 9चा आपण वर्ग केला तर 81 येतं. मग 9 नंबरला काय आहे? तर आय आहे. आय म्हणून या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आय असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक यामध्ये बी होईल. बी. चला समजतंय का नाही? चला कमेंट करा सगळेजण. जर समजत असेल तर नक्की कमेंट करा. आवडत असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. म्हणजे पुढचे लेक्चर तुम्हाला पाहता येतील. बघा आता प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य येणारा पर्याय निवडा. बघा लयबद्ध मालिका ही. त्यामध्ये बघा कशा पद्धतीचे किती नंबर दिलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 दिलेत. 16. मग 4 चे 4 गट होऊ शकतात. बरोबर. 8 चे 2 गट होऊ शकतात. बर 2 चे 8 गट होऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीचे गट होऊ शकतात. बघा आता आपण काय करू? या पर्यायामध्ये उलट जाऊ. काय करू? उलट जाऊ. हा बघा हा त्रिकोण आणि 2 चौरस टाकले. तिथं जर आपण त्रिकोण टाकला आणि या ठिकाणी जर 2 चौरस टाकले. काय केले? 2 चौरस टाकले. 4चा गट करा. हा पहिला 4चा झाला. हा दुसरा 4चा झाला. हा तिसरा 4चा झाला आणि हा चौथा 4चा झाला. बघा आता लक्ष द्या. पहिला आणि तिसरा बरोबर येतोय. बघा पहिला आणि तिसरा बरोबर आणि दुसरा आणि चौथा बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हे बघा 2 त्रिकोण 1 चौरस 1 त्रिकोण. 2 त्रिकोण 1 चौरस 1 त्रिकोण. दुसऱ्या ह्याच्यात बघा 2 चौरस 1 त्रिकोण 1 चौरस. 2 चौरस 1 त्रिकोण 1 चौरस. म्हणजे आपला पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. चला समजलं का नाही सांगा. चला आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6.
काय आहे? प्रश्न क्रमांक 6. खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखायची. म्हणजे ही संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये एक विसंगत संख्या कुठली तरी असेल ते आपल्याला शोधायची आहे. काय करायचंय? शोधायचे. बघा अगोदर आपण असं करू, 2 आणि 3 मध्ये फरक आहे 1 चा, 3 आणि 6 मध्ये फरक आहे 3 चा, 6 आणि 10 मध्ये आहे फरक 4 चा, 10 आणि 18 मध्ये आहे फरक 8 चा, 18 आणि 27 मध्ये आहे फरक 18 आणि 27, 2 7 9, 9 चा फरक आहे, इथं आहे 27 चा फरक 54. बघा म्हणजे 3 4 8 9 27 हे लॉजिक लागतंय का? अजिबात लागत नाही. मग असं लॉजिक लागलं नाही तर ऑड नंबरचा अगोदर चेक करायचं, विषम संख्या, आणि पुन्हा समसंख्येचं चेक करायचं. म्हणजे ऑड प्लेसला कुठले कुठले आहेत आणि इव्हन प्लेसला कुठले कुठले आहेत, म्हणजे विषम ठिकाणी कुठले कुठले आहेत आणि सम ठिकाणी कुठले कुठले आहेत. बघा विषम ठिकाणचं बघू. बघा 2 आणि 6 2 गुणिले 3 जर केलं तर 6 येतं, 2 गुणिले 3 6. बर 6 गुणिले 3 केलं तर 18 येतं, 18 गुणिले 3 केलं 54 येतं आणि 54 गुणिले 3 केलं तर 162 येईल. तसंच पुढे बघा 3 गुणिले 3 केलं तर 9 यायला पाहिजे, आलंय 10. बर 9 गुणिले 3 केलं तर 27 यायला पाहिजे, आलंय. 27 गुणिले 3 केलं 27 त्रिक 81, तर 81 आलंय. म्हणजे या 10च्या जागेवर 9 असलं पाहिजे. मग विसंगत संख्या कुठली यामध्ये? तर 10 आहे. पर्याय क्रमांक आहे आपला 3. चला समजलं का नाही सांगा बरं. खूप सोप्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. आता बघा यानंतरचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 264 ही संख्या 498 अशी लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 363 ही संख्या कशी लिहिणार? हो संख्या झालं, ही संख्या कशी लिहिणार? 264 ही संख्या 498 अशा पद्धतीचे लिहितात. म्हणजे बघा 2 मध्ये +2 केलेलं आहे, 6 मध्ये +3 केलेलं आहे आणि 4 मध्ये +4 केलेलं आहे. म्हणजे काय केलंय? +2 +3 आणि +4. तसंच आता आपल्याला 363चं पाहायचंय. काय करायचंय? 363चं पाहिजे. अगोदर +2 करा, 3 आणि 2 झाले 5, त्यानंतर +3 करा झाले 9 आणि +4 करा, 4 आणि 3 झाले 7. म्हणजे 597 हे आपलं एक्झॅक्टली उत्तर असलं पाहिजे. किती? 597. पर्याय क्रमांक असेल 3. चला यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? हा गणिती कोड्यातला प्रश्न आहे. असे वेगवेगळे कोडे दिलेले असतात. पहिल्याला जे रिलेशन लागतं तेच दुसऱ्याला लागलं पाहिजे आणि जे दुसऱ्याला लागतं तेच तिसऱ्याला लागलं पाहिजे. त्या पद्धतीने मग काय करायचं? याला लॉजिक बघा काय लागतं. 11 आणि 6ची बेरीज करतात ते लोक. काय करतात? 11 + 6 झाले 17 आणि या दोघांची बेरीज करतात. काय करतात? या दोघांची बेरीज 8 + 7, 8 + 7 झाले 15 आणि या दोघांची वजाबाकी करायची. 17तून 15 गेले, राहिले 2, तर 2 त्यांनी मध्ये घेतलेला आहे. तसंच बघा 7 आणि 4ची बेरीज जर केली तर 7 + 4 बरोबर झाले 11 आणि या दोघांची बेरीज केली 3 + 2 झाले 5. 11 मधून 5 गेले, राहिले 6, तर मध्ये घेतलेले आहेत त्यांनी 6. तसंच आता याचीही बेरीज करायची आपण. 9 + 5 बरोबर झालं 14 आणि 8 + 1 झालं 9. म्हणजे 14 मधून जर आपण 9 वजा केले तर राहतात 5. म्हणून या ठिकाणी असले पाहिजे पर्याय क्रमांक 5. पर्याय आहे 3, पर्याय क्रमांक C. चला समजा की नाही समजा सांगा. जर समजत असेल, आवडत असेल तर लाईक करा, आपल्याही मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नेक्स्ट लेक्चर तुम्हाला तुमच्या युट्यूबला पाहायला मिळतील. चला प्रश्न क्रमांक आहे 9. खालील शब्दांच्या गटातील गटात न बसणारा शब्द ओळखा. हा खऱ्या अर्थानं तो मराठीचा प्रश्न आहे, पण हा प्रश्न विचारलाय बुद्धिमत्तेत. बरं असू द्या. तर याचं उत्तर आहे मथुरा. काय आहे उत्तर? मथुरा. हा गटात बसत नाही. नाहीतर नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज या 4 ठिकाणी मित्रांनो कुंभमेळा भरतो. नाशिकला भरतो, उज्जैनला भरतो, हरिद्वारला भरतो, प्रयागराजला भेटतो, पण मथुरा या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक असेल 4. तसंच बघा आता प्रश्न क्रमांक 10 आहे. खालील गटातील शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? काय होईल? तर मधोमध कोणता शब्द येईल? तर बघा पहिला आहे होळी, गणेश चतुर्थी, दसरा, मकर संक्रांत आणि दिवाळी. आपण जर इंग्रजी महिन्यानुसार पाहिलं तर पहिल्यात असतो जानेवारी. जानेवारीमध्ये असतो मकर संक्रांत असतो. काय असतो? मकर संक्रांत. त्यानंतर असतो मार्च. मार्च मध्ये असते होळी.
मार्च मध्ये असते होळी. बर, मकर संक्रांत झाला, होळी झाला. आता त्यानंतर गणेश चतुर्थी असते ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये, ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये. कोणती? गणेश चतुर्थी. बर, आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात काय असतो? तर दसरा असतो. आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यातच काय असते? तर दिवाळी असते. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यातच काय असते? तर दिवाळी असते, दिवाळी. आता बघा, मधोमध कोणता सण येईल? 5 सण आहेत. हा वरचे 2 सोडा, हे 2 सोडा, राहिला गणेश चतुर्थी. पर्यायात आहे का गणेश चतुर्थी? तर नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल? तर मराठी महिन्यानुसार गणेश चतुर्थी कधी येते ते शोधावं लागेल. आणि त्या शोधण्यासाठी आपल्याला मराठी महिने पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? हा, चला बघा, आता मराठी महिन्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगतो, भाद्रपद महिना आहे 6वा. मराठीतला 6वा महिना हा भाद्रपद असतो. कुठला असतो? भाद्रपद असतो. आणि त्या भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी असते सुरुवातीलाच. बरोबर. त्यानंतर असतो अश्विन महिना, हा 7वा महिना आहे मराठीतला. त्या महिन्यामध्ये असतो, अश्विन मध्ये असतो दसरा. काय असतो? दसरा. आणि त्यानंतर असतो कार्तिक. काय असतो? त्यानंतर असतो कार्तिक. आणि कार्तिक महिन्यात आहे दिवाळी. काय आहे? दिवाळी. त्यानंतर असतो पौष, 10वा महिना, पौष. आणि त्या पौष महिन्यात आहे मकर संक्रांती, मकर संक्रांती. आणि 12वा महिना असतो फाल्गुन. कुठला असतो? फाल्गुन. आणि या फाल्गुन महिन्यात असते होळी असते, होळी. काय असते? होळी. हे मराठी महिन्यानुसार झालं. मग बघा, हे 2 सोडा वरचे, हे 2 सोडा. तर मराठी महिन्यानुसार मधोमध येतो दिवाळी. तर पर्याय क्रमांक असला पाहिजे पहिला. या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे मराठी महिन्यानुसार. इंग्रजी महिन्यानुसार विचारलं पण ते आलं नाही. मग मराठी महिन्यानुसार केलं तर मधोमध दिवाळी येतो, म्हणून पर्याय क्रमांक पहिला होईल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक आहे 11वा. धातू, सोडियम, सल्फर या घटकांमधील संबंध दर्शवणारी कोणती वेनाकृती योग्य आहे? आपण काय करतो? सहसा मुलांनी काय केलं? असं धातूचं गोल रिंगण केलं आणि धातूमध्ये सोडियम आणि सल्फरचं हे अशा पद्धतीने केलं आणि 100% 1 मार्क त्यांचा त्या ठिकाणी चुकलेला आहे. का? तर हा वेन आकृत्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? बऱ्याच जणांना सोडियम आणि सल्फर मधला फरक कळला नाही. सल्फरला ते धातू म्हणून बसले. काय बसले? धातू म्हणून बसले. बघा, धातू आहे, धातूचं गोल रिंगण आपण केलं. बर, त्यामध्ये सोडियम धातू आहे. काय आहे? सोडियम हा धातू आहे. धातू, सोडियम. सोडियम काय आहे? हा धातू. ही धातूची रिंग झाली. बरोबर. पण सल्फर हा धातू नाही, त्यामुळे तो सल्फर असा वेगळा असला पाहिजे. काय असला पाहिजे? वेगळा असला पाहिजे. म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक पहिला येईल. पहिला काय होईल? पर्याय क्रमांक पहिला येईल. आता बघा, एकाच घनाची डाईस पृष्ठे ही 3 वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे खाली दर्शवले आहेत. तर 1 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक असेल असं प्रश्नामध्ये विचारलंय. बघा, असे 2 ठोकळे शोधा. पहिला दुसरा घ्या किंवा दुसरा तिसरा घ्या किंवा पहिला तिसरा घ्या, काही फरक पडत नाही. पण त्यामध्ये एक कॉमन अंक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अंक कॉमन. हे बघा, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. आपण काय करू? दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघूया. काय करू आपण? दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघूया. कॉमन अंक कुठला आहे मित्रा? इथं 2 आहे. 2 काय आहे? 2. मग अगोदर आपण काय करायचं? 2 2 घ्यायचं. ही दुसरी आकृती झाली, ही तिसरी आकृती झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? 2 हा कॉमन झाला. काय झाला? 2 हा कॉमन झाला. मग 2च्या नंतर काय करायचं? आपल्याला घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे जायचं असतं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे. इथं 2 आहे ना, मग घड्याळाच्या काट्याप्रमाणे इकडं आला म्हणजे इथं होणार 3. बरोबर. आणि त्याच्या पुढे आला तर येणार 1. बरं, आता इथं घड्याळीच्या 2 आहे, घड्याळीच्या काट्याप्रमाणे गेला तर होणार 6 आणि पुढे आला तर होणार 4. बरोबर आहे का नाही? बघा, आता एका पृष्ठावरती 6 अंक असतात. इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 नाही. 2 ठिकाणी डबल 2 आलेला आहे. म्हणून एका 2च्या जागेवर आपल्याला काय करावं लागतं? 5 घ्यावं लागतं. म्हणजे बघा, 2च्या विरोधात 5, 5च्या विरोधात 2, 3च्या विरोधात 6, 6च्या विरोधात 3, 1च्या विरोधात 4, 4च्या विरोधात 1 येतं. आणि आपल्याला विचारलेलं आहे 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर 4 आहे. 4 पर्याय क्रमांक पहिला. 6च्या विरोधात विचारलं असतं तर 3 आला असतं. 3च्या विरोधात विचारलं असतं तर 6 आला असतं. 5च्या विरोधात विचारलं असतं 2 आला असतं. 2च्या विरोधात विचारलं असतं तर 5 आला असतं. 4च्या विरोधात विचारलं असतं तर काय आलं असतं? 1 आलं असतं. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत चौरस किती? या ठिकाणी बरेच मुलं कन्फ्यूज होतात. त्यातला चौकोन आणि चौरस मधला फरक कळत नाही.
चौकोन कसे मोजायचे आणि चौरस कसे मोजायचे मी तुम्हाला आयडिया सांगतोय, ट्रिक सांगतो बघा. चौकोन मोजण्यासाठी किंवा चौरस मोजण्यासाठी रो आणि कॉलमला नंबरिंग द्यायची. काय करायची? रो आणि कॉलमला नंबरिंग द्यायची. आणि चौकोन जर मोजायचे असतील तर काय करायचं? यात रोची बेरीज, कॉलमची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 1 झाला 6 गुणिले करा आणि कॉलमची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि झाला 1 6. 6 गुणिले 6 झाले 36. काय झाले? तर चौकोन 36 झाले. आता चौरस मोजायचे तर काय करायचं? शेवटच्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 झाले 9. बर, पुन्हा काय करायचं? 2 गुणिले 2 4 प्लस काय करायचं? आता इथं प्लस करायचं, गुणाकार करायचा नाही. आणि राहिलेला आहे 1. राहिलेला आहे काय? 1. बघा 9 आणि 4 झाले 13 प्लस 1 झाले 14. म्हणजे या आकृतीमध्ये चौकोन 36 आहेत आणि चौरस 14 आहेत. आपल्याला विचारलंय चौरस किती, तर चौरस आहेत 14. पर्याय क्रमांक होईल बी. चला, प्रश्न समजला का नाही सांगा. त्यानंतर आहे 14वा प्रश्न. बघा 14वा प्रश्न. सुजाता कविताला म्हणाली. काय म्हणाली सुजाता कविताला? हा ब्लड रिलेशन, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. सुजाता कविताला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची सासू. कोण म्हटलंय? सुजाता म्हणाली. कुणाला? कविताला म्हणाली. काय म्हणाली? कविताला म्हणाली की तुझ्या भावाची पत्नीची सासू. तुझ्या भाऊ आहे, भाऊ काय? हा तुझा भाऊ आहे. आणि त्या भावाची जी पत्नी आहे त्या पत्नीची सासू म्हणजे तुझ्या भावाची आई व्हायला पाहिजे. कोणाच्या? कविताच्या. आणि हिची पत्नीची सासू म्हणजे आपल्या नवऱ्याची आई व्हायला पाहिजे. कोण? ही सासू. ही माझी आजी लागते. काय लागते? माझी आजी लागते. म्हणजेच ही जी सुजाता आहे ती या कविताच्या भावाची मुलगी आहे. तर विचारलंय कविता सुजाताची कोण लागते? कविता ही व्यक्ती या सुजाताची कोण लागते? सुजाताचे हे वडील झाले आणि ही वडिलाची बहीण झाली. आपल्या वडिलाच्या बहिणीला आपण आत्या म्हणत असतो, म्हणून पर्याय क्रमांक बी होईल. बी. त्याला समजतंय का नाही सांगा? बोला. पुढचा प्रश्न बघा. रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 49 वर्ष असल्यास रेशमीच्या आईचे वय किती? बर, आपण काय करू? रेशमीचं वय जे आहे, रेशमीचं जे वय आहे रेशमीचं ते आपण X मानू. आणि रेशमीच्या आईचं जे वय आहे आईचे ते रेशमीचं वय झालं X प्लस आईचं वय झालं X - 1. काय झालं पाहिजे? आईचं वय झालं किती वर्षांनी लहान आहे? तर 27 वर्षांनी लहान आहे. X मायनस काय झालं? 27 झालं. आणि दोघांची बेरीज किती येते? तर 49 येते. बघा X प्लस X झाला 2X मायनस 27 बरोबर 49. बरोबर आहे. हा मायनस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस होईल. काय होईल? प्लस होईल. म्हणजे 49 आणि 27 झाले किती? 9 आणि 7 झाले 16. 16शी झाला हातचा आला 1. 5 आणि 2 झाले 7. 76 झाले. 2X बरोबर 76. मग X बरोबर 76 भागिले 2 करा. 42 आलं. इथं आले झाले 16. 2 16. म्हणजेच रेशमीच्या आईचं वय हे 38 वर्ष असायला पाहिजे. काय असलं पाहिजे? 38 वर्ष. आणि रेशमी ही तिच्या आईपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मित्रा? 27 वर्षांनी लहान आहे. क्रॉस चेक करून बघा. 38 मधून 27 वजा केले तर 8तून 7 गेला, राहिला 1. 3तून 2 गेला 1. म्हणजे रेशमीचं वय झालं किती? 11 वर्ष आणि तिच्या आईचं वय झालं 38 वर्ष. दोघांची जर बेरीज केली तर इथे 49. किती येते? 49. म्हणून पर्याय क्रमांक असेल डी. चला बघा आता 16वा प्रश्न. पंकज घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे. बर, लक्ष द्या. ही झाली उत्तर दिशा, ही झाली दक्षिण दिशा, ही झाली पूर्व आणि ही पश्चिम. तो अशा पद्धतीने उभा आहे की त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे. काय? उजव्या बाजूला. जर तो इथे उभा असेल आणि इकडे त्याचं तोंड असेल तर हा उजवा हात झाला. काय झाला? हा त्याचा उजवा हात झाला. कुठला? हा उजवा हात झाला. आणि हा झाला डावा हात. बरोबर, डावा झाला, हा उजवा झाला. आणि उजव्या हाताला घराकडे तोंड करून उभा आहे. घराकडे काय करू आहे? तो तोंड करून उभा आहे. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. 3 वेळा काय झाला? काटकोनात डावीकडे वळला. म्हणजे एकदा इथं आला, त्याचं तोंड आता इकडे झाले दक्षिण दिशेकडे. पुन्हा 2दा वळला
तोंड झाले पूर्व दिशेकडे आणि 3दा काटकोनात वळला म्हणजे त्याचे तोंड झाले आता आपल्या उत्तर दिशेकडे तोंड झाले. मग उत्तर दिशेकडे तोंड असल्यावर त्याचा हा उजवा हात झाला आणि हा डावा हात झाला, बरोबर. तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? घर त्याचं बघा उजव्या बाजूला आहे का नाही, समोर आहे का नाही, मागच्या बाजूला आहे का नाही, तर त्याचं घर हे त्याच्या ह्या डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. म्हणून पर्याय क्रमांक असला पाहिजे 1. त्याला समजतंय का नाही सांगा. बघा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? काय म्हणताय ते? 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? 10 दिवसापूर्वी म्हणजे आज नंतर 10 दिवसापूर्वी. 10 दिवसापूर्वी होता शुक्रवार. कुठला होता? शुक्रवार. मग 10 दिवसाला जर आपण 7 न भागलं तर बाकी उरते 3. बाकी जर 3 उरत असेल तर 3 घरांना आपल्याला काय करायचं? पुढे जायचं. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे आज कुठला वार असला पाहिजे? तर आज असला पाहिजे सोमवार असेल, सोमवार. आज जर सोमवार असेल तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, उद्या म्हटल्यावर मंगळवार असेल. तिसऱ्या दिवशी हा पहिला दिवस झाला, दुसरा आणि हा तिसरा. पहिल्या दिवशी असेल बुधवार, दुसऱ्या दिवशी असेल गुरुवार आणि तिसऱ्या दिवशी असेल शुक्रवार. कुठला वार असेल? तर शुक्रवार असायला पाहिजे. पर्याय क्रमांक C उत्तर याचं आहे. चला समजत असलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. प्रश्न क्रमांक 18. एक घड्याळ 1 तासाला 20 सेकंद मागं पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले असता तर येणाऱ्या सोमवारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? आता अशा पद्धतीचे जर घड्याळाचे प्रश्न आले तर अगोदर वेळ महत्वाची आहे. 2 वेळेमधला आपल्याला किती तास होतात तर ते अगोदर आपल्याला शोधावं लागेल. सोमवारी 12 वाजता आणि सकाळी 6 वाजता. शनिवारी सकाळी 6 वाजता, शनिवारी सकाळी 6 वाजता तो कुठपर्यंत? सोमवारी दुपारी 12 पर्यंत. सोमवारी दुपारी 12 पर्यंत. 6 ते 12 सोमवारी, शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 पर्यंत होतात 12 तास, 24 तास होतात, 24 तास. आणि रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत होतात 48 तास. आणि लक्षात ठेवा सोमवारी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत प्लस 6 तास ऍड होतात म्हणजे 48 आणि 6 झाले 54 तास. या दोन्हीच्या मध्ये किती वेळ होतो? तर 54 तासाचा वेळ होतो. किती तासाचा वेळ होतो? 54 तास. शनिवारी सकाळी 6 पासून सोमवारी दुपारी 12 पर्यंत किती तास होतात? 54 तास होतात. एका तासाला 20 सेकंद मागं पडतं म्हणजे 54 तासाला किती मागे पडेल ते बघा. 0 4 2 8 5 2 10 1080 सेकंद मागं पडेल. आता 1080 सेकंद म्हणजे किती मिनिटं? तर आपल्याला 60 न त्याला भागावं लागेल. काय करावं लागेल? 60 न भागावं लागेल. 0 गेला 6 1 6 बाकी उरली 4. 6 6 36 26 27 42 26 8 48 म्हणजे 18 मिनिटानं ते घड्याळ मागं असलं पाहिजे. किती मिनिटानं? 18 मिनिटानं. आता 12 वाजलेत म्हणजे 60 मिनिटं झाले. 60 मिनिटातून जर आपण 18 वजा केले तर 10तून 8 गेले, राहिले 2, 5तून 1 गेला 4 म्हणजे 11 वाजून 42 मिनिटं हे आपलं फायनल उत्तर असलं पाहिजे. फायनल उत्तर 11 वाजून 42 मिनिटं. पर्याय क्रमांक C. बघा प्रश्न क्रमांक 19. एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे व तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील? बघा इथं त्यांनी गुगली टाकली आहे. मध्यभागी उभा आहे कोण? माया. ही रांग आहे ती उत्तर दिशेकडे पाहत असते. तिच्या डाव्या बाजू ही झाली, उजवी बाजू ही झाली, मध्यभागी उभी आहे माया. बर तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर, कितव्या क्रमांकावर? 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे, ममता. आणि तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी. 8व्या क्रमांकावर कोण उभी आहे? तर 8व्या क्रमांकावरती मीना उभी आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती असतील? हे बघा लक्ष द्या. माया जर मध्यभागी उभा असेल एका रांगेत तर तिच्या डावीकडे जर 12 असतील तर उजवीकडे सुद्धा किती असले पाहिजेत? 12 असले पाहिजेत. बर मग डावीकडचे 12 झाले प्लस हे माया झाली आणि तिच्या उजवीकडचे 12 झाले म्हणजे 12 आणि 12 24 आणि 1 25 म्हणजे या रांगेमध्ये कमीत कमी 25 मुलं असलेच पाहिजे. कधी? तर माया मध्यभागी उभा असताना. जास्तीत जास्त लाखो असतील, हजारो असतील, 2000 असतील, 2500 असतील, 300 असतील, 400 असतील, काही घेणं देणं नाही. पण जर ती मध्यभागी उभा असेल आणि तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता असेल तर उजवीकडे सुद्धा 12 असले पाहिजेत कमीत कमी. मग हिकडचे 12, या साईडच्या 12, माया 1, मग टोटल झाले 25. तर पर्याय क्रमांक असेल आपला C. प्रश्न क्रमांक 20.
चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले, सरपटण्याला उडणे म्हटले, उडण्याला धावणे म्हटले आणि धावण्याला बागडणे म्हटले, तर साप हा खालील कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? साप हा सरपटणारा प्राणी असतो. काय असतो? साप हा सरपटणारा प्राणी असतो. आणि या सरपटणाऱ्या प्राण्याला कुठल्या शब्दानं कोड केलंय? तर सरपटणाऱ्याला उडणे म्हटलंय, सरपटणाऱ्याला उडणे म्हटलंय. मग साप हा उडणारा प्राणी असेल. काय असेल? साप हा उडणारा प्राणी असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न बघा. क्रिकेट स्पर्धेत 8 देशांच्या 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला, तर स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले? तर अशा वेळेस काय करायचं? हे जे 8 आहेत, 8 मधून 1 कमी करायचा, दोघांचा गुणाकार करायचा आणि भागिले 2 करायचा. 8 7 झालं 56, 56 भागिले 2 करा तर 28 उत्तर येईल तुमचं. किती येईल? 28. पर्याय क्रमांक असेल दुसरा. दमचिंदी लेवलचा प्रश्न होता. बघा प्रश्न क्रमांक आता 22वा. गटात न बसणारी आकृती ओळखायची आपल्याला या ठिकाणी. बर, हे जो बाण आहे, हा बाण हा 90 डिग्री मध्ये पुढे आला म्हणजे इकडे गेला. बर, आता इथून 90 डिग्री मध्ये इथे आला तर ठीक आहे, आणि या 90 डिग्री पासून तो इकडे आला तर हेही बरोबर आहे, बाणाचं बरोबर आहे. आता बाणाच्या मागचं टोक बघा, हे असं टोक आहे. 90 डिग्रीने पुढे गेलं तेव्हा ते असं झालं. बरं, आता 90 डिग्रीने ते पुढे गेल्यानंतर हे टोक इकडं असायला पाहिजे, ते आलं इकडच्या साईडला, म्हणजे ही 3 क्रमांकाची आकृती चुकीची आहे. आणि यानंतरचं पुन्हा बाणाचं टोक या ठिकाणाहून इकडं 90 डिग्रीला येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 क्रमांकाची आकृती चुकलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 असेल. चला प्रश्न क्रमांक 23वा बघा. सन या आकृतीचा आरशातील प्रतिमा दर्शवणारा पर्याय कोणता? असं आरशातली आणि प्राण्यातली प्रतिमा असली ना, काय करायचं? सन हा असा कागदावरती लिहायचा आणि ज्या साईडला असा आरशा दाखवलेला असतो त्या साईडला आपलं पान पलटायचं, म्हणजे तुम्हाला सनची आरशातली प्रतिमा येते. आणि सन असं असेल आणि त्याला पाण्यातली प्रतिमा विचारली तर पाण्यातली प्रतिमा विचारल्यानंतर पान खाली दुमडायचं व्हायचं, आणि मग जे रिफ्लेक्ट होईल ती पाण्यातली प्रतिमा असते. काय असते? पाण्यातली. आणि जे पान साईडला दुमडलं तर ती असते आरशातली प्रतिमा. काय असते? आरशातली प्रतिमा. मग इथं दिलंय सन, बरोबर आहे, सन दिलंय. मग इथं जर आरशात पाहिलं तर सुरुवातीला यन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? सुरुवातीला अशा पद्धतीचं यन असलं पाहिजे. सुरुवातीला इथं यस आहे, हा पर्याय होणार नाही. इथं यस आहे, हा पर्याय होणार नाही. इथं यस आहे, हा पर्याय होणार नाही. इथं यन आहे, म्हणजे एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक सी. पण ही मेथड खूप सोपी आहे. जर वेगळी आकृती दिली तर या मेथडने जा, बाकी डोकं लावू नका. बघा, खालील शब्द जोडीचा संबंध लक्षात घेऊन तसा संबंध असलेले शब्द जोडी पर्यायातून ओळखा. दिनदर्शिका बरोबर दिनांक विचारलंय, म्हणजे तुम्ही एक विचार करा, दिनांकांचा जर समूह आपण केला, दिनांकाचा काय केला? समूह तयार केला तर तयार होती दिनदर्शिका. मग तसंच बघा, संपादकांचा जर समूह तयार केला तर वर्तमानपत्र तयार होतं का? तर नाही. बर, सेकंद येतं, सेकंदाचा जर समूह तयार केला तर वेळ तयार होईल का? तर नाही, कारण सेकंदाचा जर समूह तुम्ही तयार केला तर मिनिट तयार होईल आणि तास तयार होतील, म्हणून हाही पर्याय नाही. विमानाचा समूह तयार केला तर प्रवास होईल का? नाही, प्रवासाचं साधन विमान आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे नसेल. आता बघा, शब्द आहे, हा शब्दांचा जर समूह तयार केला तर शब्दकोश तयार होत असतो. काय तयार होत असतो? शब्दकोश तयार होतो. म्हणजे वर्डचा जर आपण समूह तयार केला, वर्डचा जर समूह तयार केला तर डिक्शनरी तयार होत असते. म्हणजे शब्दाचा जर समूह तयार केला तर या ठिकाणी शब्दकोश तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक डी असेल. त्यानंतर बघा 25वा प्रश्न. खालील विसंगत घटक ओळखा. दूरदर्शन, चित्रपट, संगणक, वृत्तपत्र आणि रेडिओ. या प्रश्नामध्ये अनेक जण कन्फ्यूज आहेत. कदाचित हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. का? तर बरेच लॉजिक या प्रश्नामध्ये लागतात. पहिलं लॉजिक असं लागतं की दूरदर्शन, चित्रपट आणि संगणक आणि रेडिओ हे काय येतं? तर इलेक्ट्रॉनिक माध्यम येतं, इलेक्ट्रॉनिक वर चालणारी आहेत. बरोबर आहे का नाही? पण वृत्तपत्र हे असं आहे की ते इलेक्ट्रॉनिक वर चालत नाही. हा एक लॉजिक लागतो. बर, दुसरा लॉजिक बघा. दूरदर्शन म्हणजे टीव्ही आपण पाहतो, चित्रपट आपण पाहतो, संगणक आपण पाहतो, रेडिओ आपण ऐकतो आणि वृत्तपत्र वाचतो. म्हणजे या 3 ठिकाणी पाहण्याची आणि ऐकण्याची क्रिया होते. या 3 ठिकाणी पाहण्याची आणि ऐकण्याची क्रिया होते. पण वृत्तपत्र हे आपण वाचत असतो, म्हणून वृत्तपत्र सुद्धा हा पर्याय असतो. बरं, ठीक आहे. दुसरं आणखी एक लॉजिक लागतं. आणखीन एक लॉजिक लागतंय की दूरदर्शन पाहत असतो आपण, चित्रपट पाहतो, संगणक पाहतो, वृत्तपत्रही पाहतो, पण रेडिओ ऐकत असतो. म्हणजे 2 ठिकाणचे लॉजिक लागू शकतात. एक तो वृत्तपत्र लागेल किंवा रेडिओ लागेल. ह्या दोन्हीपैकी कुठला तरी एक पर्याय असेल. त्यांनी
जी आपली आन्सर की दिली होती, प्रिव्हियस आन्सर की आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात त्यांनी रेडिओ दिलेला आहे, पण ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न 100% कॅन्सल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चला बघा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक संपलोय. ठीक आहे, या ठिकाणी आपले 25 प्रश्न बुद्धिमत्तेचे संपलेले आहेत. आपण